माझं नाव आहे प्रशांत आणि आज मी आलो आहे बेंगलोरला SMVT रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता आणि इथून मला जायचं आहे कंपनीमध्ये। तर कंपनीची लोकेशन आहे होसकोटे। मला 4 बसा चेंज करून इथून जावे लागणार आहे होसकोटेपर्यंत। हे SMVT रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता। तर मी बसलो होतो नागपूरवरून आणि मला बेंगलोर SMVT रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी 24 तास लागलेले आहेत आणि इथून मला आणखी 4 तास लागणार आहेत होसकोटेपर्यंत पोहोचण्यासाठी। आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता। ऑटो दिसत आहे आणि हा माझा मित्र MP चा। तर बसमध्ये बसलो आहे आता आणि इथून मला जायचं आहे होसकोटे। त्या अगोदर मला इलेक्ट्रॉनिक सिटी ऑफिसमध्ये जावे लागणार, तिथून फॉर्म भरून नंतर परत 3 बसा चेंज करून मला होसकोटेपर्यंत पोहोचायचे आहे। तर तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकता बेंगलोरचा, खूप सुंदर असा नजारा आहे। आणि आता बसमध्ये बसलो आहे। ही बस पूर्ण खाली आहे, तुम्ही बघू शकता, पण पुढे पूर्ण भरणार आहेत। पूर्ण बस खाली आहे, तुम्ही बघू शकता। आणि एक मंदिर आहे, तुम्ही बघू शकता बाहेर। तर रूमवर पोचलो आहे आणि हे माझ्या रूमच्या बाहेरचा नजारा बॅक साईडचा तुम्ही बघू शकता। मोठमोठ्या कंपन्या आहेत तिथे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि खूप साऱ्या रूमा पण आहेत इथे, मुलं राहतात भाड्याने, सर्व कंपनीची मुलं। आणि ही आहे माझी आतमधून रूम, तुम्ही बघू शकता। आणि हा मी आणि हा माझा मित्र आणि ही माझी छोटीशी रूम। खूप छान क्लीन अशी रूम आहे। पंखा बघू शकता, पंखा पण आहेत। आणि हा माझ्या रूमच्या समोरचा नजारा तुम्ही बघू शकता। इकडे पण खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि ही रूम आहे 5व्या मजल्यावर। ही माझी रूम आहे, हे बघू शकता तुम्ही, ही माझी रूम। आणि हा माझा मित्र, हा पण MP चाच आहे, पुनीत नाव आहे त्याचं। आणि ही माझी रूम आणि हा बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता रूमच्या समोरचा। मोठमोठ्या बिल्डिंगा पण आहे तिथे आणि प्रत्येक ठिकाणी कंपनी दिसेल, प्रत्येक ठिकाणी मोठी कंपनी आहे। आणि हे सर्व झाडं बघू शकता तुम्ही, इथे प्रत्येकाच्या घरी नारळाची झाडं आहेत। आणि इथे कर्नाटकमध्ये सर्वात जास्त शेती पण नारळाचीच केली जाते। हे बघा, प्रत्येकाच्या घरी तुम्हाला एक नारळाचं झाड दिसेल। मी झूम करून दाखवतो, हे बघा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झाड दिसेल नारळाचे। आणि हा माझा मित्र आता चालला तो